आता बातमी आहे सविस्तर राजकीय। सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरूच आहे। कारण बदलत राहतात पण धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये। शिवसेना विरुद्ध इतर असे या धुसफूसीचं सध्याचं चित्र आहे। पण यामध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बदलही दिसतात। सध्या या धुसफूसीचं नवं केंद्र आहे ठाणे आणि धुसफूसीचं नवं कारण आहे जनता दरबार। कुणी कुठे जनता दरबार घ्यायचा यावरनं खरं तर राजकारण व्हायचं काही कारण नाही। मात्र या जनता दरबाराच्या माध्यमातून एकमेकांच्या बालेकिल्ल्यात आपलं बस्तान बसवण्याची छुपी स्पर्धा पाहायला मिळते। पाहूयात। जानेवारी 2025 नालासोपारा पालघर। हजारो लोकांचा आक्रोश आणि डोळ्या देखत बुलडोझर खाली गाडले जाणारे संसार। एक दोन नाही तर तब्बल 41 इमारती वसई विरार महानगरपालिकेनं जमीनदोस्त केल्या। या इमारती आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्या होत्या। इमारती बांधल्या गेल्या, त्यांना परवानग्या मिळाल्या, आयुष्याची पै पै जमा करून फ्लॅट खरेदी केले गेले। सरकारनं टॅक्स घेतला, वीज जोडणी मिळाली, पाणी पुरवठाही सुरू झाला। शेकडो संसार इथे फुलायला लागले आणि या इमारती बेकायदेशीर घोषित झाल्या। हायकोर्टानं इमारती पाडण्याचे निर्देश दिले आणि महानगरपालिकेनं हातोडा चालवला। लोक रस्त्यावर आले, पण इमारती बांधणारे बिल्डर, परवानग्या देणारे अधिकारी, टॅक्स वसूल करणारे सरकार सगळे एकाच शक्तीमागे लपले आणि सुटलेही। ती शक्ती आहे राजकीय नेत्यांची शक्ती। महायुती ही फेविकॉल का जोड आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही पक्षाचं सरकार खंबीरपणे ह्या राज्याचं नेतृत्व करतायत। आणि राहिला प्रश्न जो जनता दरबार किंवा हे गणेश नाईक साहेब पालकमंत्री असताना ते सगळीकडे जनता दरबार घ्यायचे। नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर सगळ्या जिल्ह्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी जनता दरबार घ्यायचे। पक्ष संघटना वाढवण्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर जनता दरबार कुणी मंत्र्यांनी घेतला असेल तर चुकीचं काय? मी राज्याचा मंत्री आहे, मी पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेऊ शकतो आणि तसं मी करणारच आहे, कारण मला पक्ष संघटना वाढवायची, लोकांची कामं करायची। शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी पालघरमध्ये जनता दरबार घ्यायची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली। तेव्हा त्यांच्या दरबारात ही अशी बेकायदा इमारतीत घरदारं गमावलेली जनता नाहीच आहे। त्यांना फक्त उत्तर द्यायचं आहे गणेश नाईकांना। काल रात्री प्रताप सरनाईकांची माझी भेट झाली। मी त्यांना सांगितलं की प्रत्येक तालुक्यात जा आणि माझं म्हणणं की भाजपचे, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे, अजितदादा पवारांच्या एनसीपीचे सगळे मंत्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जातील तर जनतेला जास्त आनंद मिळेल। आता मी पालकमंत्री म्हणून पालघरमध्ये आणि पक्षाने संपर्क मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी ठाण्यामध्ये, या दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहे। नालासोपाऱ्याप्रमाणेच डोंबिवलीमध्ये सुद्धा 65 इमारती बेकायदा ठरवण्यात आल्यात। मुंबई हायकोर्टानं त्याही जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत। आता या इमारतींमधल्या रहिवाशांचं नुकसान कसं टाळायचं यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायत। आणि म्हणूनच की काय, ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणाऱ्या गणेश नाईकांसाठी ही समस्या निदान अजेंड्यावर तरी आहे। पण बाकी हे जनता दरबार म्हणजे राजकीय आखाडाच बनलेत। गणेश नाईक हे वनमंत्री आहेत, त्यांच्याकडे पालघरचं पालकमंत्रीपद आहे। पालघरच्या पालकमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत। नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेणं म्हणजे शिंदे गटाला ते आपल्याला दिलं गेलेलं आव्हान वाटतंय। नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराला शिंदे गटानं उत्तर दिलंय। त्यामुळे शिंदेंचे मंत्री आता नाईकांच्या नवी मुंबईत आणि पालघरमध्ये जनता दरबार घेणार आहेत। जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवले जातात। प्रत्येक राजकीय पक्ष अशा जनता दरबारांना प्राधान्य देतो, त्यामध्ये काही वावगं असण्याचं कारण नाहीये। ठाण्यामध्ये आनंद दिघेंनी शिवसेना भक्कम केली तेव्हा हे असेच जनता दरबार त्यांचे भक्कम आधार होते। पण ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधले आताचे जनता दरबार
म्हणजे भाजप आणि शिंदे गटातलं शीतयुद्ध आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत MMR क्षेत्रातील जास्तीत जास्त महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. जनता दरबारच्या माध्यमातून होणारं शीतयुद्ध हा त्याचाच एक भाग आहे. नाईक कुटुंबीय ठाण्याच्या खासदारकीसाठी आग्रही होतं, तर दुसरीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांना ठाणं आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपाचा एकही खासदार नाही आणि त्याचमुळं भाजपाला या भागामध्ये आपली पकड अधिक घट्ट करायची आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा भाग पोषक आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना देखील या भागावरची पकड सैल करायची नाही. लोकांच्या ज्या प्रश्नांना आवाज मिळत नाही ते प्रश्न ऐकण्यासाठी लोकशाही दिन अशी एक व्यवस्था आपल्याकडे तयार करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा मुख्यालयामध्ये लोकशाही दिन आयोजित केला जातो. इथे जिल्ह्याचे सगळे वरिष्ठ अधिकारीही असतात. पण या व्यवस्थेकडे मात्र सगळे राजकीय नेते पाठ फिरवतात आणि आपापल्या सोयीचे दरबार भरवतात. आणि मग त्या दरबारात प्रश्न सुटण्याऐवजी राजकारण तेवढं शिजत राहतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.